अक्कलकोट तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिव्यांग, अपंग तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसण्यासाठी देण्यात आलेल्या खुर्च्या लोकसेवेसाठी वापरण्याऐवजी थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये वापरल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग व सर्वसामान्य नागरिकांना तासनतास उभे राहावे लागत असून यामुळे लोकसेवेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. या अजब कारभाराबद्दल मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष कट्टीमनी सर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिव्यांग व गरजू नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा त्यांच्याच वापरासाठी असाव्या, त्या स्वतःच्या सोयीसाठी वापरणे हे लोकसेवेला शोभणारे नाही, अशी स्पष्ट भूमिका कट्टीमनी सरांनी मांडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी व संबंधित कार्यालयीन सुविधा पुन्हा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिक व शिक्षक वर्गातून होत आहे. मी अक्कलकोट तालुका मागासवर्गीय शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष मानतेश्वर कट्टीमनी. अक्कलकोट शिक्षण विभागात बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्या ठिकाणी अनेक वयोवृद्ध, दिव्यांग असे अनेक शिक्षक येत असतात आणि रिटायर झालेले शिक्षक पण येत असतात पेन्शनच्या मंजुरीसाठी. तिथे एकही खुर्च्या नव्हती. हे बघून सगळ्यांनी उभारून काम करून घेत होते. ते बघून मी माझे शिक्षक संघटनेच्या वतीने 6 खुर्च्या दिल्या, पांढऱ्या प्लॅस्टिकचे. दिल्यानंतर काही दिवसांनी गटशिक्षणाधिकारी अक्कलकोट यांनी त्यांचे वैयक्तिक कार्यालयामध्ये आत ही खुर्च्या लावून घेऊन येणारे जाणारे सर्व शिक्षकांचे अडचणी कमी करण्याऐवजी त्यांनी वाढवून ठेवले. एकही खुर्च्या नाही सध्या. ही शिक्षकांना मान किती देतात शिक्षणाधिकारी ह्याच्यावरून कळतो, किती त्रास देतात ह्याच्यावरून कळतो. ही असं करणं शिक्षण विभागात असं करणं शिक्षणाधिकाऱ्यांना योग्य वाटतो का? गट शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांना कोणीही विचारणार नाही. प्रत्येक गोष्टीला मी आमदारचा पाहुणा ही भाषा त्यांचे तोंडाने येत असतो. ही उगाच त्यांचे नाव घेऊन त्यांचं नाव कशाला खराब करतात ही योग्य वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्टी एकदा सांगितले तरी ऐकत नाही. आत्तापर्यंत एकही कामं ऐकलेलं नाही. किती तर त्यांच्यावर आरोप आहे. महिलांचा आरोप आहे, तक्रार आहे आणि दोन शाळेवर एकच मुख्याध्यापक दिलेला आरोप आहे. एक शाळेवर 2 विज्ञान शिक्षक, पदवीधर शिक्षक नेमलेला आरोप आहे. प्रतिनियुक्तीचा आरोप आहे. असं एवढा आरोप असूनसुद्धा आणि 10वी-12वी पेपरचं पण आरोप झालेला आहे. एवढा अनेक त्यांच्यावर आरोप असूनसुद्धा अजूनही शिक्षकांच्या अडचणी वाढवत आहेत. त्यांनी बसण्यासाठी उठण्यासाठी त्यांच्यावर कारवाई पण होईना. एवढं सर्व त्यांच्यावर आरोप असूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. ह्याला जबाबदार प्रशासन आहे. त्यांचा विचार करून, त्यांच्या सगळ्या आरोपांचा विचार करून त्यांच्यावर कारवाई व्हावं, त्यांना निलंबित करावं आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर कारवाई करतो असं म्हणलेलं आहे. अजूनही केलं नाही. आमच्या संघटनेचा मुलाखत झाला त्या मुख्य कार्यकारी अधिकारीबरोबर. त्यांनी म्हणलं कारवाई केलं आहे. अजूनही त्यांचं कारवाई केलेलं पत्र बाहेर आलं नाही. त्यांच्यावर योग्य आता सध्या वेळ व्यवस्थित आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा सर्व आरोप सिद्ध झालेले आहे. त्यांच्यावर कारवाई करावं ही माझ्या मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने विनंती आहे.